तर रोहित आर्य प्रकरणी शिवसेना नेते व माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचीही चौकशी होणार आहे। पोलिसांकडून दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे। घटनेच्या दिवशीही पोलिसांनी दीपक केसरकर यांना फोन केला होता। पोलिसांनी दीपक केसरकर यांना रोहित आर्य याच्याशी बोलण्याची विनंती केली होती, मात्र केसरकर यांनी फोनवर बोलण्यास नकार दिला अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे आता गुन्हे शाखा दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवणार आहे। जो काय प्रकार झाला पवईमध्ये तो अतिशय संशय वाढवणारा प्रकार आहे। काय नेमकं झालं म्हणजे तो माणूस काय असा अट्टल गुन्हेगार वाटत नाही की लोकांना तो काय किडनॅप करेल किंवा काय असं काय त्याची बॅकग्राऊंड पण नाही आहे। असं असताना त्याचा एन्काउंटर झाला, मे बी पोलिसांना तो धोका वाटला म्हणून पोलिसांनी एन्काउंटर केला, मला माहीत नाही काय आहे। पण या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे की खरोखर एन्काउंटर झाला का पोलिसांनी कुठल्या कारणास्तव एन्काउंटर तो दाखवला, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। त्याची मागणी होती की मला एकदा केसरकरांसोबत बोलणं करून द्या माझं। नाही, त्याची काय मागणी होती आणि केसरकर का बोलले नाहीत, केसरकरांनी त्याला 8 लाख रुपये दिले, ते का दिले स्वतःच्या पदरचे, या सगळ्या घटनाक्रमाची चौकशी झाली पाहिजे। एखादा